नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल आपल्या एमपीएससी मध्ये इन्क्लूड झालाय आणि त्याच्या एकदम सखोल ओळख करून घेण्यासाठी, तोंड ओळख नाही सखोल ओळख करून घेण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल जो आहे या एकदम सोप्या, सगळ्या ऑप्शनल पैकी वन ऑफ द इझिएस्ट ऑप्शनल, सगळ्या ऑप्शनल पैकी वन ऑफ द स्मॉलेस्ट ऑप्शनल आणि सगळ्या ऑप्शनल पैकी वन ऑफ द हायेस्ट स्कोरिंग ऑप्शनल अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल जो आहे ह्याची सगळी ओळख आपण आज करून घेणार आहोत. अँथ्रोपोलॉजी ऑप्शनलची तयारी कशी करायची, त्याचा सिलेबस काय आहे, त्याच्यासाठी वेळापत्रक कसं असायला पाहिजे, त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, मला किती वेळ लागेल, किती पुस्तकं वाचायला लागतील, नेमकं त्याच्यामध्ये काय असतं, हे सगळं आपण बघणार आहोत. फक्त तुम्हाला शॉर्ट मध्ये एकदाच सांगतो की सिलेबस बघितल्यानंतर तुम्ही स्वतः तोंडाने म्हणणार आहे की ह्याच्यातलं निम्म तर आमचं ऑलरेडी तयार आहे. म्हणजे सिलेबस छोटा, त्यात ऑप्शनल छोटा आणि त्याच्यातलं निम्म तर तुमचं ऑलरेडी तयार आहे की नाही. सो अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल ह्याची जर ओळख करून घ्यायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे की अँथ्रोपोलॉजी आहे काय, मानववंशशास्त्र नेमकं काय आहे. ओके, त्याच्यासाठी एक भाग समजून घ्या की मानववंशशास्त्र म्हणजे माणसाचा अभ्यास. समजा मी तुम्हाला सांगितलं मुंग्यांचा अभ्यास करा, मग तुम्ही काय काय अभ्यास कराल? सर मुंग्यांची शरीर रचना आम्ही अभ्यासू. ओके, मुंग्या वागतात कशा, खातात काय, तेच का खातात, त्यांचा विकास कसा झाला, मुंग्यांच्या मध्ये आपापसात काही वागण्याचे काही नियम आहेत का. ओके, राणी मुंगी काय असते, कामकरी मुंगी काय असते, ओके लढाऊ मुंगी काय असते, कराल की नाही मुंग्यांचा असा अभ्यास. म्हणजे तुम्ही मुंग्यांच्या संस्कृतीचा अभ्यास कराल, मुंग्यांच्या बिहेवियरचा अभ्यास कराल, मुंग्यांच्या शरीर रचनेचा अभ्यास कराल. एक्झॅक्टली तसं माणसाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानववंशशास्त्र. मानववंशशास्त्रामध्ये माणसाचा अभ्यास होतो. माणूस असा का वागतो, त्याचा इतिहास काय आहे, त्याचं शरीर असं का आहे, त्याला दोनच हात का बरं आहेत, ओके त्याचा तसा विकास कसा होत गेला, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण मानववंशशास्त्रात करतो. माणसाच्या उत्पत्तीचा अभ्यास, कसा तयार झाला बाबा माणूस, ह्याचा अभ्यास अँथ्रोपोलॉजी मध्ये. ओके, माणूस बाकी प्राण्यांपेक्षा वेगळा कसा आहे, माणसाचा स्वभाव काय आहे, ठराविक सिच्युएशन मध्ये माणूस कसा वागतो, का वागतो, माणसाच्या विकासाचा ऐतिहासिक टप्पे काय. ओके, अश्मयुगीन माणूस काय होता, ओके मग ताम्रपाषाण युगीन माणूस काय झाला, मग कांस्ययुगीन माणूस कसा होता, युगातील माणूस जो आहे तो कसा झाला. अरे सर हे तर सगळं आम्ही एन्शियंट इंडियामध्ये वाचतो. म्हणजे एन्शियंट इंडियामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अँथ्रोपोलॉजी मधल्या कव्हर होतात. ओके, अँथ्रोपोलॉजी मध्ये काय काय सिलेबस बघणार आहोत आपण. ओके, पण अँथ्रोपोलॉजीचा जीएस सोबत कसा ओव्हरलॅप आहे हा पण एक जर शॉर्ट मध्ये सांगायचा मुद्दा झाला तर अँथ्रोपोलॉजी म्हणजेच मानववंशशास्त्र ओके ह्याचे जे टप्पे आहेत आपल्या सिलेबस मधले टप्पे, बाकीचं मी म्हणत नाही. ओके, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला प्राचीन भारताचा बराचसा भाग होईल. ओके, प्राचीन भारतामधले बरेचसे भाग कुठले, अगदी काय म्हणतात त्याला, पाषाण युगापासून, ज्याला अश्मयुग आपण म्हणतो, पाषाण युग काही जणच म्हणतात, मेजॉरिटी लोक अश्मयुग म्हणतात, स्टोन एज, अश्मयुग पासून तर अगदी लोहयुगापर्यंतच्या माणसाचा अभ्यास ह्याच्यामध्ये कव्हर होतो, अँथ्रोपोलॉजी मध्ये कव्हर होतो. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय कव्हर होतं, बऱ्याच गोष्टी कव्हर होतात. सोशिओलॉजीचा म्हणजे समाजशास्त्राचा बराचसा विषय ह्याच्यात कव्हर होतो. ओके, म्हणजे काय हो सर, समाजशास्त्राचं काय कव्हर होतं, समाजशास्त्रामध्ये एका ठिकाणी तुम्हाला पितृसत्ताक व्यवस्था म्हणजे काय, मातृसत्ताक व्यवस्था म्हणजे काय, ओके त्याच्यानंतर म्हणजे पॅट्रियार्की मॅट्रियार्की झाली, लग्न संस्था म्हणजे काय, लग्न म्हणजे काय, ओके त्याच्यानंतर नातेवाईक म्हणजे किनशिप काय असते, अशा प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास आहे. ओके, अँथ्रोपोलॉजी मध्ये त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे. समाजशास्त्रातल्या बऱ्याचशा गोष्टींचा ह्याच्यामध्ये अभ्यास होईल. आलं लक्षात. ओके, अँथ्रोपोलॉजी मधल्या अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्यांचा तुम्हाला निबंध या विषयामध्ये अभ्यास होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अँथ्रोपोलॉजी हा ऑप्शनल असा आहे की त्याचा मुलाखतीत पण फायदा होतो. कारण जर तुम्ही नीट बघितलं तर नॅशनल जिओग्राफिक असू दे, डिस्कवरी असू दे किंवा अजून कोणत्या अशा प्रकारचे चॅनल असू दे, त्याच्यामध्ये चालणाऱ्या प्रोग्राम्स पैकी निम्मे प्रोग्राम हे अँथ्रोपोलॉजीला धरून असतात. मानवाच्या स्वतःबद्दल असलेल्या क्युरियोसिटी बद्दल ते प्रोग्राम असतात. तुमचा सिलेबसच तसा आहे, इतका इंटरेस्टिंग सिलेबस आहे की काय सांगू तुम्हाला.
आता मी तुम्हाला म्हणालो होतो की सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटणार आहे सर हे आम्हाला ऑलरेडी येते, आहे की नाही? ओके, चला एक मुद्दा दाखवतो तुम्हाला सिलेबस मधला, आहे की नाही? पेपर 2 जो आहे हा इंडियन अँथ्रोपोलॉजीच्या बद्दल आहे आणि त्या पेपर 2 मध्ये तुम्हीच स्वतः बघाल, आलं लक्षात? ओके, येस. उदाहरणार्थ बघा, पेपर 2 मध्ये तुम्हाला सांगितलं वर्णाश्रम व्यवस्था. ओके, वर्णाश्रम व्यवस्था तुम्हाला माहित नाही? 4 वर्ण 4 आश्रम माहित नाहीत? ओके, 4 वर्ण कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. 4 आश्रम माहित नाहीत तुम्हाला? त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं तर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, त्याचा अभ्यास आहे तुम्हाला अँथ्रोमध्ये. अरे हे तर सोपं दिसतंय सर, आम्हाला उगाचच मानव वंशशास्त्र म्हणजे भलतं काहीतरी वेगळं वाटत होतं. भलतं काही वेगळं नाहीच आहे, उलट सगळं तुम्हाला माहिती असलेलंच आहे. ओके, पुरुषार्थ 4 पुरुषार्थ असतात, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. केली आहे की नाही आपण याची चर्चा? अरे खरंच की सर. ओके, नुसतं एवढं नाही, मला सांगा जातीची रचना. तुम्हाला जात ही संकल्पना एक्सप्लेन करून सांगायला लागेल का मला? नाही. वेस्टर्न अँथ्रोपोलॉजिस्ट असतात ना, त्यांना ते एक्सप्लेन करायला लागतं. ओके, कारण त्यांना जात, कास्ट हा प्रकार कळत नाही. आलं लक्षात? ओके, पण आपल्याकडे मात्र किती सोपं आहे, विद्यार्थ्यांना ऑलरेडी जात काय माहितीये, मला फक्त तुम्हाला टेक्निकल शब्द सांगायचे, ऑटोमॅटिकली तुमचं हे सगळं कव्हर होणार आहे. आलं लक्षात? ओके, जात पद्धतीचा उद्भव कसा झाला, म्हणजे निर्माण कशी झाली, जाती कशा सुरू झाल्या, त्याच्यापेक्षा अजून माझ्या बऱ्याच इतिहासाच्या लेक्चरमध्ये तुम्ही शब्द ऐकला असेल, निओकास्टिझम. काय असतं निओकास्टिझम? म्हणजे नवीन जाती निर्माण होत आहेत सध्या. कुठून येत आहेत अशा नव्या जाती? सो जात पद्धतीचं भविष्य काय आहे? ओके, जजमानी पद्धती काय आहे? जजमानी पद्धती जात पद्धतीसारखीच अजून एक पद्धत आहे. आलं लक्षात? ओके, अशा गोष्टींचा याच्यामध्ये काय आहे, अभ्यास आहे भरपूर. फॉर एक्झाम्पल आपल्या सिलेबस मध्ये भारतीय समाजाचा जो जैन बौद्धवाद आहे, आलं लक्षात? ओके, येस. बघा आपल्या सिलेबस मध्ये जैन धर्म काय आहे, बौद्ध धर्म काय आहे, इस्लाम काय आहे, ख्रिश्चॅनिटी काय आहे, ह्याचा आपल्या भारतीय समाजावरती काय प्रभाव पडतो, ह्याचा सगळा अभ्यास अँथ्रोमध्ये. अरे सर हे तर इंटरेस्टिंग दिसतंय खूप. आहेच, ऑलरेडी तुम्हाला याच्यातल्या निम्म्या गोष्टी माहिती आहेत. उदाहरणार्थ बघा परत, ओके, तुम्हाला पाषाण युग माणूस माहितीये, ओके, हडप्पा संस्कृती माहितीये, हडप्पाच्या नंतरची म्हणजे वैदिक संस्कृती याला आपण माहितीये. ओके, अरे सर हे तर आम्ही अभ्यास ऑलरेडी, आहे की नाही? अशा कित्येक गोष्टी आहेत, ज्या गोष्टी ज्या आहेत त्या काय आहेत, आपण काय करतो, समजून घेतो. आलं लक्षात? ओके, येस. अँथ्रोपोलॉजी ह्या विषयाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आता अजून अशा पाहिजे तेवढ्या तुम्हाला गोष्टी दाखवू शकतो ज्या तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. उदाहरणार्थ बघा, फॉर एक्झाम्पल भारतीय खेडे, खेडा ही संकल्पना म्हणजे व्हिलेज ही संकल्पना तुम्हाला माहिती असते की नाही रे? आलं लक्षात? ओके, किंवा नुसतं एवढंच नाहीये तर आंतरजातीय संबंध काय असतात, खेड्यांमध्ये जी शेतीची जमीन आहे त्या शेतीच्या जमिनीचे संबंध काय असतात, ह्याचा आपल्याला समजायला किती सोपा मार्ग आहे. ओके, अँथ्रोपोलॉजी समजून घ्यायची असेल तर हा सगळा मुद्दा हा तुम्हाला काय करायला लागेल, समजून घ्यावा लागेल. भारतीय मानव वंशशास्त्रज्ञ कोण होते ह्यांचा सुद्धा आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहेत, अभ्यास करणार आहेत. सो थोडं डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळा सिलेबस सांगतो म्हणजे तुम्हाला ती खात्री येईल की बाबा हे सगळं सर आम्हाला ऑलरेडी येतंय. फक्त एवढंच आहे की मानव वंशशास्त्र हा शब्द आम्ही ह्याच्या आधी ऐकला नव्हता किंवा अँथ्रोपोलॉजी हा शब्द आम्ही आधी ऐकला नव्हता, म्हणून आम्हाला वाटायचं ह्याच्यात भलतं काहीतरी वेगळं असतं. ओके, भलतं काहीच वेगळं नसतं, सगळं सेम सेम आहे, सगळं सारखं सारखं आहे. जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढंच आहे सिलेबसला. ओके, वाचायला बसलात तर लिटरली तुम्ही 15 दिवसांमध्ये अख्ख्या अँथ्रोची रिव्हिजन करू शकाल. 15 दिवस पण जास्त सांगितलं रिव्हिजनसाठी. आलं लक्षात? ओके, येस सर. अँथ्रोपोलॉजी सगळ्यात पहिल्यांदा तर ते नेमकं काय आहे हे तुमच्या सिलेबसला आहे. मीनिंग, स्कोप अँड डेव्हलपमेंट ऑफ अँथ्रोपोलॉजी, मानव वंशशास्त्राचा अर्थ आणि विकास. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही तर मानव वंशशास्त्र याचा ऑब्विसली आता तुम्हाला कळालं असेल की हे तर सगळीकडेच जुळते सर, इतिहासात पण जुळते, समाजशास्त्रात पण जुळते, बायोलॉजीला पण जुळते. सो सगळ्याच ह्याच्यामध्ये सोशल सायन्स, बिहेव्हिअरल सायन्स, लाईफ सायन्स, मेडिकल सायन्स, अर्थ सायन्स, म्हणजे मी तुम्हाला सांगतो इथं बिहेव्हिअरल सायन्स लिहिलंय. ओके, अँथ्रोपोलॉजीमध्ये जादूटोना नावाचा सब्जेक्ट आहे की नेमका माणसाच्या मनामध्ये जादूटोना ही संकल्पना निर्माणच कशी झाली, की जादू असते, टोना असतो, आहे की नाही.
आलं लक्षात? ओके, येस. म्हणजे ह्याचा अर्थ अगदी माणसाच्या मनातल्या अगदी छोट्यातल्या छोट्या भावनांचा मागोवा घेणे हे अँथ्रोपोलॉजीमध्ये आपण काय करत असतो, बघत असतो. अँथ्रोपोलॉजीच्या शाखा, सगळ्या ब्रांचेसचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ब्रांचेस बरेच आहेत, आपल्या सिलेबसला 4च आहेत: सोशो कल्चरल, बायोलॉजिकल, आर्किओलॉजिकल आणि लिंग्विस्टिक. आता लिंग्विस्टिक अँथ्रोपोलॉजीमध्ये एक उदाहरण सांगतो फक्त तुम्हाला. ओके, उदाहरणार्थ म, ल, क हे जे आवाज आहेत, म्हणजे इथं लिहिलेलं लपवून टाका. ओके, आणि ऐका, कानाने ऐका. म, ल, क हे जे 3 अक्षर आहेत किंवा 3 आवाज आहेत, या 3 आवाजाला जर याच क्रमाने जर तुम्ही वापरलात तर जगामधल्या बहुतांश भागांमध्ये मालकी हक्क किंवा स्वामित्व या अर्थाचा शब्द तयार होतो. ओके, उदाहरणार्थ बघा, मालक मराठीमध्ये आहे हा शब्द. मालक म्हणजे कोण? स्वामी, ओनर कशाचा तरी. ओके, त्याच्यानंतर मालिक हिंदी शब्द आहे. अरे सर, एकमेकांपासून तयार झालेत, आहे की नाही? मल्लिका, ओके, आपण म्हणतो ना हुस्न की मल्लिका वगैरे. ओके, हुस्न की मल्लिका म्हणजे काय? तिच्या सौंदर्याची मालकीन, हुस्न की मल्लिका. ओके, ते द्यावं सोडून मुल्क. अरे खरंच की सर. ओके, अँथ्रोपोलॉजी असल्या गोष्टींचा अभ्यास करते, भाषेचा अभ्यास करते. म्हणजे ती ग्रामरचा अभ्यास करत नाही, भाषा निर्माण कशी झाली ह्याचा अभ्यास करते. त्याला लिंग्विस्टिक अँथ्रोपोलॉजी म्हणतात. जसं हे मलक आहे तसं कतब पण आहे. कतब म्हणजे तुमचं काहीतरी टायटल, ह्याच्याशी संबंधित उच्चार आहेत. हे काय बोलताय सर, करून दाखवा बरं. आता मला भलतीच क्युरियोसिटी निर्माण झाली. क-त-ब. ओके, कतब या क्रमाने वापरलं तर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे टायटल्स येतात. उदाहरणार्थ किताब. किताब म्हणजे काय? किताब म्हणजे तुम्हाला काहीतरी समजा आपण म्हणून का ह्यांना हा किताब देण्यात येत आहे, आलं लक्षात? ओके, किंवा कुतुब मिनार आठवतो तुम्हाला? कुतुब, कुतुब आहे की नाही? ओके, असे किती तुम्हाला पाहिजे तेवढे मी जोडून देऊ शकतो, आलं लक्षात? ओके, शेवटी भाषा विकसित झाली कशी ह्याचा अभ्यास अँथ्रोपोलॉजी मध्ये होतो. माणसाशी संबंधित काहीही गोष्टींचा विकास कसा झाला हे अँथ्रोपोलॉजी अभ्यासते. ह्युमन इव्होल्युशनचा पण अभ्यास आपल्या अँथ्रोपोलॉजीमध्ये आहे. थोडा बायोलॉजीचा अँगल ह्या याच्यामध्ये आहे. बायोलॉजी, मग त्या बायोलॉजीचा आपल्या संस्कृतीवरती कसा परिणाम होत जातो. उदाहरणार्थ, पूजेमध्ये उजवाच हात का वापरायचा, डावा हात का नाही वापरायचा? ओके, मग ह्याचं मूळ जे आहे ते आपल्या बायोलॉजीमध्ये आहे, लक्षात? ओके, मग सर ही बायोलॉजी, या बायोलॉजीचा आपल्या अगदी कल्चरवरती पण परिणाम होत जातो का? हो, होत जातो, लक्षात? ओके, येस. नुसतं एवढंच नाही, बायोलॉजी सोडून द्या, आजूबाजूच्या वातावरणाचा सुद्धा परिणाम होत जातो. उदाहरणार्थ, आपल्या भारतामध्ये हिंदू धर्म आहे, तसा इंडोनेशियामध्ये पण बाली नावाचे बेटे तिथे हिंदू धर्म आहे. आपल्या भारतामध्ये कुठल्याही देवादिकांची पूजा करत असताना हळद आणि कुंकू असं वापरले जातात, रंग वापरले जातात, इन शॉर्ट. ओके, येस. तेच इंडोनेशियामध्ये जात, तेच देव आहेत, हिंदूच देव आहेत. ओके, पण हिंदू देवतांची पूजा करण्यासाठी तिथे रंग वापरले जात नाहीत, हळद कुंकू वापरले जात नाही. तिथं फक्त आणि फक्त फुलं, फळं आणि भात म्हणजे तांदूळ वापरले जातात. दॅट्स इट. फरक आहे. असा फरक आजूबाजूच्या कल्चरचा होत असतो. मग बायोलॉजीचा आपल्या कल्चरवरती परिणाम, आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या कल्चरवरती परिणाम, असल्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्यात. अँथ्रोपोलॉजी व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. म्हणजे अँथ्रोपोलॉजी जर तुम्ही अभ्यासायला लागलात तर ते सुरू कधी झालं आणि संपलं कधी हे कळत पण नाही. ओके, येस सर, समजलं आम्हाला. सो अँथ्रोपोलॉजी आणि अन्य ज्ञान शाखा आणि अँथ्रोपोलॉजी बायोलॉजीचा अँगल. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही तर माणूस हा जो आहे हा माकडाच्या जातीमधून निर्माण झालाय. मग सगळ्या माकडांचा अभ्यास आहे. माकडं म्हणा, एप्स म्हणा, आपल्या मराठीमध्ये त्यांना वानर, नर वानर आणि वानर, माकड आणि कपी असे शब्द आहेत, आलं लक्षात? ओके, त्या सगळ्यांचा अभ्यास आहे ह्याच्यामध्ये अँथ्रोपोलॉजीमध्ये. ओके, बरं सर, नुसतं एवढंच नाहीये तर आपल्या याच्यामध्ये माणसाचा विकास कसा झाला. मग त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं तर अगदी आपल्या तिसरी चौथीच्या पुस्तकामध्ये होतं. म्हणजे एवढ्या लहान मुलांना समजेल इतका सिंपल विषय आहे. निएंडरथल मानव काय होते, क्रोमॅग्नन मानव काय होते, होमोसेपियन काय होते, ह्याचा पण थोडासा आपल्याला अभ्यास आहे. ऑब्व्हियसली थोडं डिटेलमध्ये जाऊया. ऑस्ट्रेलोपिथेकस थोडं डिटेलमध्ये, अजून डिटेलमध्ये, आहे की नाही? ओके सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर बायोलॉजी, बेसिक बायोलॉजी आहे. म्हणजे बघा इथे तुमचा बायोलॉजीचा सुद्धा काही भाग कव्हर होतोच. ओके, आपल्या शरीरात प्रथिनं कसे निर्माण होतात, आपल्या शरीराचे जेनेटिक्स कसे आहेत, आपल्या शरीरामध्ये डीएनए कसे निर्माण होतात, आपल्या शरीराच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी कशा विकसित होतात, हा सगळा भाग जो आहे हा अँथ्रोपोलॉजी मध्ये आपण अभ्यासणार आहोत.
त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर आपण पुरा पाषाण युग, मध्य पाषाण युग, नवाश्म युग, कास्य पाषाण युग, ताम्रयुग आणि लोहयुग या सगळ्यांचा अभ्यास करणार. सो हे लोहयुग म्हणजे भगवान गौतम बुद्धांचा काळ बरोबर, भगवान महावीरांचा काळ बरोबर, वेदांचा काळ बरोबर. अरे बाबा आम्ही हे एन्शियंट इंडियामध्ये शिकलोय. मग मी तुम्हाला कधी म्हणालो तुम्ही शिकला नाहीत म्हणून? मी तर ऑलरेडी तुम्हाला तेच म्हणतोय की अँथ्रोपोलॉजी ह्या विषयाचा निम्मा अभ्यास तुम्ही ऑलरेडी केलेला आहे. उरलेल्या निम्म्या अभ्यासातून तुमची पर्सनॅलिटी अशी डेव्हलप होते की तुमचं बोलण्यामध्ये एक धार यायला सुरुवात होते. ओके, येस सर, समजलं आम्हाला. पुरा पाषाण युग जे आहे हे पुरा पाषाण युग म्हणजे आपल्या भारतामध्ये अश्मयुगीन काळातली माणसं कशी होती. ओके, मध्य पाषाण युग म्हणजे मेसोलिथिक पिरियड, मग त्याचा अभ्यास. नवाश्म युग, त्याच्यानंतर कास्य पाषाण युग. ओके, कास्य पाषाण म्हणजे हडप्पा संस्कृतीचा काळ. अच्छा, ह्याचा सगळ्यांचा अभ्यास कराय का? हो, तुलनात्मक अभ्यास आहे आणि त्यातल्या त्यात अजून सोपं. ओके, येस. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघितलंय का कुत्रा, मांजर, हत्ती, वाघ ह्यांना कल्चर असतं का? काही फार नसतं सर. एखाद दुसरा काही छोटासा नियम असेल तर असेल. हा लक्षात. म्हणजे उदाहरणार्थ सिंहांमध्ये एखादा नियम असतो की एक जण लीडर असतो, उरलेले फॉलोअर असतात. त्याच्यापेक्षा फार कॉम्प्लेक्स असं कल्चर काही नसतं. आपण कधी असं म्हणजे काय म्हणतात त्याला, दोन सिंह, एक सिंहीण थांबली मध्ये अंतरपाठ धरलाय आणि शुभमंगल सावधान म्हणतात, अशा प्रकारचा कार्यक्रम आपण जंगलामध्ये बघितलेला नाही. ओके, त्यांच्यामध्ये मिलन म्हणजेच नर आणि मादी एकमेकांच्या जवळ येण्याची जी प्रक्रिया आहे ती नैसर्गिक प्रक्रिया. माणसामध्ये मात्र ती खूप कॉम्प्लेक्स आहे. माणसामध्ये वेगवेगळे संस्कार होतात. मग माणसामध्ये ह्या कल्चरचा विकास कसा झाला, हा कल्चर सगळा प्रकार आला कुठून, आणि फक्त भारतातलाच नाही तर भारताच्या बाहेरचा सुद्धा कल्चरचा आपण अभ्यास करणार. ओके, संस्कृती काय असते. आता इथे एक शब्द येतो बघा, स्वसंस्कृती केंद्रितता. स्वसंस्कृती केंद्रितता म्हणजे काय? आलं लक्षात. त्याला एथनोसेंट्रिझम म्हणतात. एथनोसेंट्रिझम म्हणजे काय असतं, म्हणजे माझंच कल्चर काय ते भारी. ओके, असं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे याचं सासू आणि सुना. ओके, उदाहरणार्थ बघा, नवीन नवीन सून लग्न करून घरामध्ये येते. सासू तिला काय म्हणत असते, आमच्या घरात असं चालतच नाही बाई, तुमच्याकडे असेल चालत, आमच्याकडे असं चालतच नाही बाई. आमच्याकडे आणि तुमच्याकडे असे दोन कल्चर तिथे सबकॉन्शियसली मनामध्ये गृहीत धरले जातात. आणि सासूला असं म्हणायचं असतं की माझंच काय भारी, माझंच कल्चर काय ते भारी. ओके, बट ऍट द सेम टाइम असेच सेम डायलॉग सून सुद्धा कधी कधी मारत असते. ती काय म्हणत असते, आमच्या माहेरी नाही चालत बरं का असलं काही. ओके, आपल्याकडे सगळंच चालतं. मग तिच्या म्हणण्यामधून काय इंडिकेट करायचा प्रयत्न, आमचं तिकडचं कल्चर भारी आहे. बरोबर आहे. स्वसंस्कृती केंद्रितता, एथनोसेंट्रिझम. बरं, ह्याच्या पुढचा किस्सा आहे का अजून? ओके, तीच सून थोडीशी जुनी होऊ दे, 7-8 वर्ष 10 वर्षाची होऊ दे. ओके, ती स्वतःच्या माहेरी जाऊन सांगते मग आमच्या घरी असलं चालत नाही बाई, आपल्या घरी काही पण करतात. ओके, करतात की नाही? हे वाक्य विनोदाचे द्या सोडून भाग, पण ह्याला म्हणतात एथनोसेंट्रिझम. एथनोसेंट्रिझम म्हणजे मी जे वागतोय ते करेक्ट आहे. ह्याचं अजून एक उदाहरण देतो तुम्हाला एथनोसेंट्रिझमचं. एथनोसेंट्रिझमचं अजून एक उदाहरण काय? उदाहरणार्थ कल्पना करूया, एका चौकामध्ये टपोरी मुलांचा ग्रुप बसलाय. आलं लक्षात. ओके, ते टपोरी मुलं जे आहेत हे टपोरी मुलं कुठल्या तरी मुलीची छेड काढतात. तेव्हाच एक सज्जन मुलगा तिथून जातो, तो बिलकुल मुलींना छेडत नाही. हे टपोरी मुलं काय म्हणतात, हे काय पोरगे नुसता अभ्यास करते, काही मस्ती करत नाही, काही मजा करत नाही. म्हणजे या टपोरी मुलांना त्यांचं वागणं योग्य वाटत असतं. बरोबर आहे. त्याच वेळी तो जो सज्जन मुलगा आहे तो जात असतो, तो मनातल्या मनात काय म्हणत असतो, काय पोर आहेत रे, कसलं घाणेरडं वागतात. त्याच्या मनामध्ये काय चाललंय, मी जे वागतोय ते करेक्ट आहे. स्वतःच्या संस्कृतीला बेटर समजणे ह्याला म्हणतात एथनोसेंट्रिझम, स्वसंस्कृती केंद्रितता. ह्याचा अभ्यास आहे तुम्हाला आणि अशी उदाहरणं देणार आहे मी तुम्हाला. सासू सुनांची, टपोरी मुलांची ही उदाहरणं तुम्ही उत्तरांमध्ये पण वापरू शकणार आहात. ओके, ही उदाहरणं तुम्ही मुलाखतीमध्ये उत्तर देत असताना पण वापरू शकणार आहात. आलं लक्षात. ओके, अरे वा सर, हे तर भलतं इंटरेस्टिंग दिसतंय, आहे की नाही? ओके, अँथ्रोपोलॉजी मुळामध्ये इंटरेस्टिंग विषय आहे. फक्त तो विषयाचं नाव अँथ्रोपोलॉजी, मानववंशशास्त्र, आपण ऐकलेलं नसतं ना. ऐकलेलं नसतं मग आपल्याला काहीतरी भलतंच नवीन वाटतं. समाजाचं स्वरूप कसं असतं हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. समाज काय आहे, समाजामध्ये संस्कृती कशी विकसित होत जाते, सामाजिक संस्था काय असतात, सामाजिक गट, ह्या सगळ्यांचा अभ्यास आहे. विवाह काय आहेत, विवाहाच्या व्याख्या. आलं लक्षात. ओके, येस. म्हणजे तमिळनाडूमध्ये तुम्हाला सांगतो, तमिळनाडू आणि दक्षिण भारतामध्ये आपण असं म्हणूया डायरेक्टली,
आलं लक्षात? ओके, दक्षिण भारतामध्ये एक समुदाय आहे. जेव्हा ऍक्च्युअली मध्ये लेक्चर्स होतील तेव्हा मी डिटेलमध्ये समुदायाच्या नावासहित सगळं सांगेन तुम्हाला. आता याच्यासाठी सांगत नाही कारण लक्ष तुमचं माझ्याकडे असलं पाहिजे. आलं लक्षात? ओके, तर दक्षिण भारतामध्ये एक समुदाय आहे. त्या समुदायामध्ये व्हिजिटिंग हजबंड ही संकल्पना आहे. व्हिजिटिंग हजबंड म्हणजे काय? म्हणजे लग्न झाल्यानंतर पुरुष जो आहे हा महिलेच्या घरी जातो तात्पुरता, काही कालावधीपुरता. ओके, त्यांचं काय मुलं बाळ व्हायची ती होतात, त्याच्यानंतर हा पुरुष परत निघून जातो. परत आला तर ठीक आहे, नाहीतर नंतर नवीन नवरा. आलं लक्षात? ओके, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे घर चालवण्याचं काम कोण करत असतात? बहीण आणि भाऊ एकत्रितपणे करत असतात. दक्षिण भारतीय जर चित्रपट तुम्ही बघितले असतील तर दक्षिण भारतीय चित्रपटामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा दिसत असतं की हिरो जो आहे हा हिरो त्याच्या आईच्या घरी राहत असतो आणि तिथे मामा पण असतो आणि त्या घराचा मेन लीडर मामा असतो. दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये दिसतं की नाही हे? ओके, मग तिथे लग्न संस्था वेगळ्या पद्धतीची आहे. आफ्रिकेमध्ये गेला तिथे लग्न संस्था वेगळ्या पद्धतीची आहे. ओके, कुठे एकपत्नीत्व आहे, कुठे बहुपत्नीत्व आहे, कुठे एकपतित्व आहे, कुठे बहुपतित्व आहे. ओके, त्याच्याही पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला, कुठे तर पॉलिमोरी आहे, म्हणजे 4 मुलं मिळून 4 मुलींसोबत लग्न करतात. 4ही मुली या 4ही मुलांच्या बायका आणि 4ही मुलं या 4ही मुलींचे नवरे. ह्याला पॉलिमोरी म्हणतात. काय बोलताय सर? असलं पण असतं आपल्या भारतात आहे. भारताच्या बाहेर जायची गरज नाही, आपल्या भारतात आहे. हे अँथ्रोपॉलॉजीमध्ये तुम्हाला सगळं अभ्यासायचं आहे. विवाहाचे प्रकार, त्याच्यामध्ये विवाहाचे सामाजिक सांस्कृतिक नियम, आंतरविवाह काय, बहिर्विवाह काय, अनुलोम विवाह काय, प्रतिलोम विवाह काय, निषिद्ध समागम काय, इन्सेस्ट म्हणतात याला. निषिद्ध समागमला इन्सेस्ट म्हणतात. तुमच्याकडे इन्सेस्ट संबंधित जे नॉलेज येतं ते चुकीच्या मार्गाने येतं. आलं लक्षात? ओके, रियालिटीमध्ये तो अभ्यासाचा विषय एक. ओके, येस, विवाहाचे प्रकार, मग एकपत्नीत्व, बहुपत्नीत्व, बहुपतित्व, गटविवाह जे पॉलिमोरी म्हणालो ते. ओके, असा बराच अभ्यास तुमच्या सिलेबसला आहे. मग कुटुंब म्हणजे काय? ओके, फॅमिली. बघा इथे लिहिले कुटुंब म्हणजे काय? किनशिप शब्द असतो. किनशिप म्हणजे नाते म्हणजे काय? कोणाला नातेवाईक म्हणायचं? ओके, हा पण प्रश्न आहे ना, कोणाला म्हणायचं नातेवाईक? हा लक्षात? स्वतःच्या काकांच्या फॅमिलीला म्हणायचं, मामाच्या फॅमिलीला, आत्याच्या फॅमिलीला, इकडे अजून कोणाच्या फॅमिलीला, असं करता करता नेमकं कोणाला नातेवाईक म्हणायचं हा पण प्रश्न असतो. मग आर्थिक रचना, अँथ्रोपॉलॉजीमध्ये इकॉनॉमिक्सचा पण अभ्यास आहे. येस, इकॉनॉमिक्सचा. म्हणून मी म्हणत असतो की अँथ्रोपॉलॉजी इज अ सब्जेक्ट ज्याचा अगदी एकूण एक कोपरा तुम्ही वाचून काढलेला आहे आधीच. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त एका विशिष्ट रचनेने तो सगळा अभ्यास जो आहे तो शिकवायचा आहे. दॅट्स इट. ओके, येस सर, समजलं आम्हाला. मग राजकीय रचना ज्या आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास आहे आपल्याला. ओके, या इथे बघा, राजकीय संघटना आणि सामाजिक नियंत्रण. मग त्याच्यामध्ये टोळीचं नियंत्रण कसं असतं, आदिवासी समाज कसं काम करतं, अधिपती राज्य काय असतं, असं सगळं अभ्यास आपण अभ्यासणार आहोत. धर्मांचा अभ्यास आपल्या सिलेबसमध्ये आहे. धर्मामध्ये उत्क्रांतीवादी धर्म आहेत. ओके, त्याच्यानंतर मानसशास्त्रीय, कार्यप्राधान्यवादी धर्म, असे अनेक धर्म. त्याच्यामध्ये पवित्र धर्म, धर्मनिंदक, पुराण कथा, विधी, अशा सगळ्या. क्षुद्र वस्तू पूजा नावाचा एक गोष्ट आहे बघा, क्षुद्र वस्तू पूजा. आलं? खूप भारी संकल्पना आहे. ओके, कधीतरी असं होतं की आपल्याला असं वाटत असतं ही खूप पवित्र गोष्ट आहे आणि ही एकदम जपून ठेवली पाहिजे. मूळतः बघायला गेलं तर या वस्तूला काहीही किंमत नसते, पण ह्याचा तुमच्या मनामध्ये झालेलं आहे की ही खूप पवित्र आहे म्हणून तिला स्थान आहे. आलं लक्षात? अशा बऱ्याच गोष्टी कशा येतात, धर्मगुरू कुठून येतात, देव ऋषी कोण असतात, वैदू कोण असतात, भगत कोण असतात, चेटकिण्या कोण असतात, चेटकिन कोण असते. ओके, हे सगळं आपल्याला अभ्यासायचंय. काय बोलताय सर? कांतारा चित्रपट इज प्युअरली अबाउट अँथ्रोपॉलॉजी. कांतारा चित्रपटामध्ये अँथ्रोपॉलॉजी मधल्या थेइझमचा अभ्यास आहे, धर्माचा अभ्यास आहे. अरे बापरे, आम्हाला तर हे माहितीच नव्हतं. तुमच्यातले बरेच लोक कोकणातले असतील. आपल्या कोकणामध्ये जर तुम्ही ह्याच्या काय म्हणतात त्याला, शिमग्याच्या जवळपास गेलात तर तिथे तुम्हाला तिथे हा मिळेल, शंकासूर मिळेल. ओके, असाच असतो, कांतारासारखाच असतो, माणूसच असतो. ओके, पण त्या दिवसामध्ये त्याच्या अंगामध्ये काहीतरी आलेलं असतं. ओके, आणि तो लोकांच्या इच्छा पूर्ण करत फिरत असतो, शंकासूर. किती भारी संकल्पना आहे. आलं लक्षात? हे सगळं शिकणार आहोत आपण. मानसशास्त्रीय सिद्धांत शिकणार आहोत. मानवशास्त्रीय नाही, मानवशास्त्रीय खूप सारे सिद्धांत आहेत तुमच्या सिलेबसला. ते सगळे सिद्धांत आपण सगळे शिकणार आहोत की माणसाचा विकास झाला त्याची नेमकी थेरी काय. ओके, मग संस्कृती कशी विकसित झाली, भाषा सगळं कसं विकसित झालं ह्याचाही आपल्याला काय करायचं, अभ्यास करायचा आहे. ओके, मानव वंशशास्त्राच्या संशोधनाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींचा सुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे. ओके,
त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर मानवी अनुवंशशास्त्र, अनुवंश म्हणजे हेरिडिटी ज्याला आपण म्हणतो. ओके येस, मग वंशावळ कशी असते, जुळ्यांचा अभ्यास, जुळे का जन्माला येतात. ओके त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही तर पाल्य बालक काय असतात, सहयुग्म पद्धती काय असतात. ओके हे सगळं हे जुळ्यांचं आहे सगळं. आलं लक्षात. ओके तुम्ही कदाचित हे शब्द जे आहेत ते बघा, हे काय ट्विन स्टडी, फॉस्टर चाइल्ड, को ट्विन मेथड, ओके सायटोजेनिक मेथड, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. सो हे कॉम्प्लिकेटेड आहे का? बिलकुल कॉम्प्लिकेटेड नाही. ओके कल्पना करा मी तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये सिलेबस सांगतोय तरी हे सगळं आत्ता संपणार आहे. आलं लक्षात. ओके मानवामध्ये मेंडेलियन अनुवंशशास्त्राचा अभ्यास करायचे, अनुवांशिक बहुरूपता काय आहे, मेंडेलियन लोकसमूह काय आहेत, ह्यांचा सुद्धा अभ्यास आहे आपल्याला. आलं लक्षात. ओके येस, मग बायोलॉजीचा थोडासा पार्ट आहे, मानवाचे जे गुणसूत्र आहेत त्यांचा अभ्यास आहे. गुणसूत्रांमध्ये काय असतं काय नाही, त्याच्यामध्ये कुठले दोष असतात, कसे असतात, त्याचा मानवाच्या विकासावरती कसा परिणाम होतो. बायोलॉजीचा अँगल नाहीये, अँगल मानवी विकासाचा आहे, हे लक्षात घ्या. ओके गुणसूत्र समजून घ्यायचे आणि त्या गुणसूत्राचा माणसावरती कसा परिणाम होतो हे समजून घ्यायचं. व्हेरी सिंपल. किती भारी आहे. आलं लक्षात. ओके येस सर. त्याच्यानंतर वंश काय असतो, वंशवाद काय असतो. आलं लक्षात. ओके अशा सगळ्या गोष्टींचा साथ रोगशास्त्रीय मानववंशशास्त्र. आलं लक्षात. ओके साथ रोगाचा अभ्यास, साथीचे जे रोग असतात त्या रोगांचा सुद्धा आपल्याला काय करायचं याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आलं लक्षात. ओके येस सर समजलं आम्हाला. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही तर जनन क्षमतेमध्ये मेनोपॉज जे असतं त्या मेनोपॉजचं त्याला रजनिवृत्ती म्हणतात. आलं लक्षात. ओके रजोदर्शनारंभ ज्याला आपण फर्स्ट पिरियड म्हणतो. आलं लक्षात. त्याला मेनार्क म्हणतात. मेनोपॉज आणि मेनार्क, आर्क म्हणजे सुरू होणे आणि मेनोपॉज म्हणजे संपणे. आलं लक्षात. ओके त्या दोन्हीचा मानवाच्या विकासावरती काय परिणाम होतो, फर्टिलिटीच्या वरती काय परिणाम होतो, हे सगळ्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो रजो दर्शनारंभ आणि रजो निवृत्ती, मेनोपॉज आणि मेनार्क दोन्हीचा अभ्यास आपल्याला काय आहे करायचा आहे. जनन सांख्यिकीय सिद्धांत, जैविक सामाजिक सांस्कृतिक अशा सगळ्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके गर्भधारण क्षमता, प्रजनन क्षमता, जनन प्रमाण, मृत्यू प्रमाण ह्याच्यावरती प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी. सर आम्ही जर अधिकारी झालो तर या सगळ्या गोष्टींचा आम्हाला खूप छान वापर करून घेता येईल. तेच तर म्हणतोय मी तुम्हाला की अँथ्रोपोलॉजी जे आहे हे अँथ्रोपोलॉजी सगळ्यांच्या सोबत जुळून येणारा भाग आहे. आलं लक्षात. ओके येस अँथ्रोपोलॉजी या सगळ्या गोष्टी जुळवून आणणारा भाग आहे. मानव वंशशास्त्राचं उपयोजन, क्रीडा मानव वंशशास्त्राचा प्रॅक्टिकल म्हणजे काय म्हणतात त्याला अप्लाइड अँथ्रोपोलॉजी पण आहे की अँथ्रोपोलॉजीचा वापर करून क्रीडा क्षेत्रात काय करता येईल, आहार क्षेत्रात काय करता येईल, संरक्षण क्षेत्रामध्ये काय करता येईल. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो आपल्या भारतामध्ये सिद्धी कम्युनिटी आहे. सिद्धी कम्युनिटीसाठी क्रीडेचा स्पेशल योजना बनवण्यात आली होती. त्या योजनेचा वापर केला आणि त्या जेवढ्या लोकांनी त्या योजनेत नाव नोंदवलं त्या सगळ्यांनी ऍटलिस्ट एक मेडल आणलेलं आहे. सर असं काय आहे खास सिद्धी कम्युनिटीच्या मुलांमध्ये की ते खेळामध्ये एवढं भारी परफॉर्म करतात. ते सगळे निग्रो वंशाचे लोक आहेत. आपल्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या पट्ट्यामध्ये सापडतात. बरोबर आहे. अरे बापरे सर. सर ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला अभ्यास आहे अँथ्रोपोलॉजी मध्ये. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास आहे. पेपर 2 इज प्युअरली अबाउट इंडियन अँथ्रोपोलॉजी. मग भारताच्या संस्कृतीचा कसा विकास झाला. मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघा ऑलरेडी दाखवलं मी तुम्हाला. हडप्पा संस्कृती, हडप्पाच्या आधी असलेली संस्कृती, आदिवासी संस्कृती, हे सगळं आपण अभ्यासणार. त्याच्यानंतर शिवालिक डोंगर रांगा आणि नर्मदा खोरे ह्या दोघांचं, रामा पितेकस, शिवा पितेकस आणि नर्मदा माणूस या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास. तिथे काही सांगाडे सापडलेत, त्या सांगाड्यांचे उल्लेख करून काही सर्टन अभ्यास जे आहेत ते आपल्याला करायचे. आलं लक्षात. ओके भारतातील पुरातत्वीय मानव जाती वर्णन ह्याचा सुद्धा आपल्याला काय करायचा अभ्यास करायचा. त्याच्यामध्ये काय काय येतं. ओके शिकार, चराई, मासेमारी, गुरे चरणारे, शेतकरी समुदायामधले असे सगळे लोक जे आहेत त्यांचाही आपल्याला अभ्यास ह्याच्यामध्ये करायचा आहे. आलं लक्षात. ओके येस. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही तर आपल्या भारताचं जनसांख्यिकीय चित्र, लोकसंख्येचं रचना. आलं लक्षात. ओके ह्यांचाही आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं अभ्यास करायचा आहे. भारतामधली समाज प्रणाली, जात पद्धती, नुसतं एवढंच नाहीये तर माणूस आणि परमात्मा याचा संबंध. ओके धर्मांचा अभ्यास, बौद्ध, जैन, इस्लाम, ख्रिश्चन ह्या सगळ्यांचा अभ्यास जो आहे तो आपल्याला अँथ्रोपोलॉजी मध्ये आहे. ओके येस. ते तर सोडून द्या. आलं लक्षात. ओके 18व्या, 19व्या आणि 20व्या शतकामध्ये अँथ्रोपोलॉजी मध्ये भारतीय काही शास्त्रज्ञांनी योगदान दिलेलं आहे. त्यांचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. आलं लक्षात. ओके येस सर. सर हे अँथ्रोपोलॉजी जे आहे
आलं लक्षात. ओके, हे अँथ्रोपोलॉजी जे आहे ह्याच्यामध्ये भारतीय खेड्यांचा स्वतंत्र अभ्यास आहे. काय अवघड आहे याच्यामध्ये सांगा तुम्ही मला. ओके, खेडे काय असतात. आता मी तुम्हाला सांगतो, तुमच्यातल्या एखाद्या तरुणाला बोलायला सांगितलं ना भारतीय खेड्यांवरील जागतिकीकरणाचा प्रभाव, तर तो अगदी प्रभावी बोलेल. ह्याच्यात काय विषय असा आहे ऑप्शनल सारखा विषय काय, हे काही जड नाहीये याच्यामध्ये. आलं लक्षात. ओके, भारतीय समाजातील सांस्कृतिक बदलांची देशी आणि बाहेरील प्रक्रिया. आपण म्हणतो ना पाश्चिमात्यीकरण झालंय खूप जास्त, हे झालंय ते झालंय, हे जे आहे ना ते तो विषय सगळा बाहेरच्या संस्कृतीचा आपल्यावरती होत असलेला प्रभाव. भारतामध्ये जे आदिवासी आहेत त्यांची स्थिती, आदिवासी समुदायाच्या समस्या, हा सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय आहे अभ्यास आहे. नुसतं एवढंच नाहीये तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय ह्यांचं जे शोषण व्हायचं, वंचितता व्हायची, त्या समस्येचा सुद्धा अँथ्रोपोलॉजीमध्ये सेपरेट अभ्यास आहे. अजून कोणताच ऑप्शनल असा नाहीये जो या विषयाचा अभ्यास करतो. आलं लक्षात. ओके, समाजामध्ये कसे बदल होत गेले, समकालीन आदिवासी समाज काय आहेत, आधुनिक लोकशाही संस्था काय आहेत, विकासाचे कल्याणकारी उपाययोजनांचे काय आहेत. म्हणजे सर इथं तुम्ही आम्हाला स्कीम्सचा अभ्यास सांगणार. एक्झॅक्टली स्कीम्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, येस सर, समजलं आम्हाला. म्हणजे अँथ्रोपोलॉजी जे आहे ह्याच्यामध्ये सगळ्या आमच्या रोजच्या गोष्टी आहेत. हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम, इतर धर्मांचा आदिवासी समाजावरती होत असलेला परिणाम, आदिवासी आणि राष्ट्रराज्य, भारतातील आणि इतर राष्ट्रातील आदिवासी समुदायांचा तोलनिक अभ्यास, भारताचे आदिवासी आणि बाहेरच्या देशातले आदिवासी ह्यांची तुलना करायची, त्याचा अभ्यास, असा बराच भाग जो आहे हा अँथ्रोपोलॉजी मध्ये आपल्याला काय आहे अभ्यासायचा आहे. अरे वा सर, हे तर भारी इंटरेस्टिंग वाटतंय सगळं. मी म्हणताना म्हणतोय तुम्हाला की अँथ्रोपोलॉजी नुसताच म्हणून कसं चालेल ना, हे स्मॉलेस्ट ऑप्शनल आहे. मी तुम्हाला एक्स्ट्रीम डिटेलमध्ये, नुसते टायटल नाही दाखवलेत, एक्स्ट्रीम डिटेलमध्ये जाऊन सिलेबस सांगितलाय. एकमेव ऑप्शनल असा आहे की ज्याचा सिलेबस मी असा फटफट फटफट वाचून तुम्हाला दाखवू शकतो विदिन 30 मिनिट्स. बरोबर आहे की नाही. पण आता हेच अँथ्रोपोलॉजी जर असेल तर ह्याचा अभ्यास करत असताना आपल्याला काय बुक लिस्ट वापरावी लागेल किंवा काय स्ट्रॅटेजी वापरावी लागेल. ओके, तर खरं तर अँथ्रोपोलॉजीचं ऍडव्हान्टेज म्हणावं लागेल की अँथ्रोपोलॉजीचं जे मटेरियल आहे हे मटेरियल मर्यादित आहे. तुम्ही म्हणाल हे काय ऍडव्हान्टेज झालं का. येस, हे ऍडव्हान्टेजच आहे. खास करून स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत हे ऍडव्हान्टेज आहे. का, कल्पना करूया की हे तुम्ही आहात. ओके, आणि हा अजून एक विद्यार्थी. आलं लक्षात. तुम्ही आणि हे नको. ओके, हा एक विद्यार्थी आणि हा एक विद्यार्थी, हा टॉप येणार आहे, पहिला येणार आहे. ओके, आणि हा कुठल्या तरी दुसऱ्या रँकवरती असणार आहे. गंमत म्हणजे दोघांचं ऑप्शनल जर अँथ्रोपोलॉजीच असेल तरी मी तुम्हाला सांगतो की ह्याने जी पुस्तकं वाचली तीच पुस्तकं हा पण वाचणार. का, कारण तेवढीच पुस्तकं बाजारात आहेत, दुसरी पुस्तकच नाहीत. लक्षात, बाजारामध्ये तेवढीच पुस्तकं आहेत. तुम्ही जर अँथ्रोपोलॉजीची पुस्तकं बाजारातून काढायला गेलात तर तिथे तुम्हाला पी नाथ आणि असे बरीच वेगवेगळी पुस्तकं जी आहेत ती दिसतील. पण त्याच्यापेक्षा सोपा मार्ग मी तुम्हाला सांगतो. 2 असे सोर्सेस सांगतो, आलं लक्षात, जे सरकारी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युपीएससी पण आणि एमपीएससी पण. ओके, त्याच्यातून पेपर काढतात. पहिला आहे इग्नूचा मान नावाचा कोर्स. ओके, कोणता, MAAN. ओके, मास्टर ऑफ आर्ट्स इन अँथ्रोपोलॉजी. आलं लक्षात. ओके, येस. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे एक वेबसाईट चालवली जाते EPGP नावाची, ई पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम नावाची. आलं लक्षात. ओके, ह्या EPGP मध्ये सगळ्या ऑप्शनल्सचे पुस्तकं आहेत, त्याच्यामधले अँथ्रोपोलॉजीचे पुस्तक. ओके, हे अगदी ओळीने वाचण्यासारखी पुस्तकं आहेत. आणि ही जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं मात्र तुम्हाला वाचत असताना काय करायला लागतं, ही पुस्तकं वाचत असताना टॉपिक वाईज वाचायचं. कुठला सर्टन टॉपिक पाहिजे असेल तर त्याचा अभ्यास करायचा. ओके, सोर. पण बाकीचे ऑप्शनल वाले पोरं कसं एनसीआरटी बिनसीआरटी वाचतात. आम्हाला नाही का वाचलं का एनसीआरटी टेस्ट बोर्ड. ओके, आहे केरळ सरकारचं स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे. ओके, केरळ सरकारचं स्टेट बोर्डचं पुस्तक 11वी आणि 12वी. ओके, नाव अँथ्रोपोलॉजीचे, डायरेक्ट अँथ्रोपोलॉजीची पुस्तकं. ओके, ही तुमच्या कामाची. बाकी ते पी नाथ फिजिकल अँथ्रोपोलॉजीसाठी घेतलं, एवढं मोठं पुस्तक आहे, कुठं घेत बसता, काही गरज नाहीये. आलं लक्षात. ओके, येस. त्यापेक्षा अजून एक बेस्ट सोर्स तुम्हाला सांगतो. ओके, चौथा सोर्स तो म्हणजे आपल्या PWच्या ओनली IASच्या नोट्स. ओके,
बाकी हे काही वाचलं नाही तरी चालेल. ओनली IASच्या नोट्स ज्या आहेत ह्या तुमच्या कामाच्या आहेत. ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामधल्या काही विद्यार्थ्यांना प्रश्न असणार आहे की सर आम्हाला मराठीमध्ये काय. ओके, तर मी जेव्हा तुम्हाला शिकवणार आहे तेव्हा शिकवत असताना तुम्हाला सर्व काही मराठीमध्ये उपलब्ध असणार आहे. माझी PPT मराठीमध्ये असणार आहे. ती PPT पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे. आलं लक्षात? ओके, अगदी एकूण एक मुद्दा. तुम्हाला असा विचार करायची गरजच नाही की मला अमुक एक गोष्ट कुठून मिळेल किंवा तमुक एक गोष्ट कुठून मिळेल. ओके, फक्त आणि फक्त PPT जरी तुमची तोंडपाठ असली तरी अँथ्रोपॉलॉजीचा सगळा अभ्यास होईल. ओके, आता अँथ्रोपॉलॉजीची बुक लिस्ट एवढी सोपी आहे. बाकीच्या ऑप्शनल सारखं फार काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. ह्याच्यामध्ये काही वेगळं नाहीये, काही रॉकेट सायन्स नाही. एव्हरीबडी इज गोइंग टू डू द सेम. सगळेजण सेमच अभ्यास करणार आहेत. आलं लक्षात? ओके, येस. पण आता याचा अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तर अँथ्रोपॉलॉजी त्या 4 ऑप्शनल पैकी आहे ज्यांचा दरवर्षी प्रश्न रिपीट होतात. ओके, काय बोलताय? अँथ्रोपॉलॉजीच्या पेपरमध्ये दरवर्षी 80% प्रश्न रिपीट होतात. अरे बाप रे, हे तर भारी आहे सर मग. ओके, नुसतं एवढं नाही आहे. मी तुम्हाला अजून ओपनली सांगतो, जर तुम्ही गेल्या 10 वर्षांचे अँथ्रोपॉलॉजीचे सगळे पेपर सोडवून काढले, आणि फार जड नाहीये, तुम्हाला पण माहिती आहे, जर अभ्यास झालेला असला ना तर 10 वर्षाचे पेपर सोडवायला ऍक्च्युअल मध्ये 10 दिवस लागतात. ओके, 2 पेपर असतात. तुम्ही ऍक्च्युअल एक्झाम पण एकाच दिवसामध्ये 2 पेपरची देत असतात. 10 दिवसांमध्ये तुमचे 10 वर्षाचे पेपर सोडून होतील. ओके, येस. या 10 वर्षाच्या पेपर्स मधले सगळे प्रश्न म्हणतोय मी तुम्हाला, जर तुम्ही सोडवले तर तुमच्या स्वतःच्या पेपरमध्ये जेव्हा अँथ्रोचे प्रश्न येतील त्याच्यातले 90% प्रश्न हे इथून येणार. 10 वर्षाच्या एवढं रिपिटेशन फॅक्टर असलेला कुठला ऑप्शनल तुम्हाला मिळेल रे? ओके, मी स्वतः इतिहास ऑप्शनल शिकवतो, त्याच्यात पण एवढा रिपिटेशन फॅक्टर नाही. सॉरी, एवढं कसं काय रिपीट होतं? सिलेबस छोटा आहे ना. पेपर सेटर लोकांनी पेपर सेट करून 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 सगळे प्रश्न संपलेत अँथ्रोपॉलॉजीचे, त्यामुळे तेच प्रश्न आता रिपीट व्हायला लागलेत. आलं लक्षात? ओके, एवढूसा सिलेबस, त्याच्यातला एवढूसा कंटेंट विचारून किती विचारणार ना. बरोबर आहे. मग ह्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? अँथ्रोपॉलॉजी या ऑप्शनलचं टोटल प्रिपरेशन करण्याच्या टोटल 2 टाईपच्या स्ट्रॅटेजीज आहेत. ओके, एक स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही कुठले तरी लेक्चर लावा. ओके, आणि ते लेक्चर फक्त रिलिजियसली करा. विषय संपला, अजून काहीही करायची गरज नाही. अँथ्रोपॉलॉजी विषय असा आहे की लेक्चर्स जर तुम्ही बघितले आणि शिस्तीत पूर्ण केले तर तुमचा अँथ्रोचा अभ्यास पूर्ण होतो. तुम्हाला स्वतःला फक्त आणि फक्त रिव्हिजन करावी लागेल. ओके, ती रिव्हिजन सुद्धा नोट्सचीच रिव्हिजन करावी लागेल आणि प्रॅक्टिस. ओके सर, साधारणपणे लेक्चर किती दिवस चालले पाहिजेत? अँथ्रोपॉलॉजीचे लेक्चर साधारणपणे चालतात, म्हणजे तासांच्या मध्ये सांगण्याऐवजी मी दिवसांच्या मध्ये सांगतो. ओके, दररोज तुम्ही जर लेक्चर करायला गेला तर अँथ्रोपॉलॉजीचे लेक्चर चालतील साधारणपणे 4 ते 5 महिने. थोडेसे जास्त, थोडेसे कमी. ओके, रेंज करूया आपण 4 ते 6 महिने. ओके सर, 4 ते 6 महिन्यामध्ये आमचा अँथ्रोपॉलॉजी जिकडे तिकडे संपेल. आम्हाला सेपरेटली काही करावं लागेल नाही. 4 ते 6 महिने जेव्हा संपतील मग रिव्हिजन करावी लागेल. कदाचित एक्झामच्या एकदम तोंडावरती नोट्स वाचावे लागतील आणि प्रॅक्टिस करावी लागेल. हे तर सगळ्याच ऑप्शनल मध्ये करावं लागणार. ओके, येस. अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलचा निकाल येण्यामागचं एक सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ द्यावा लागत नाही, आणि तो वेळ, जो काही वेळ तुमचा वाचलेला आहे तो तुमचा GSच्या अभ्यासामध्ये तुम्हाला देता येतो. ओके, आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा, जे मुलं अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल घेतात, ओके, त्या मुलांचा GSचा स्कोअर खूप दंगा वाढलेला असतो. ओके, देशामध्ये टॉप 10 मध्ये असणारे मुलं सातत्याने अँथ्रोपॉलॉजीचेच का असतात UPSC मध्ये? ओके, त्याच्या मागचं कारण असं आहे की अँथ्रोपॉलॉजीचा स्टडीचा लोड फार नाहीये. कंटेंट लिमिटेड आहे, सिलेबस लिमिटेड आहे, आणि प्रश्न खूप रिपीट होतात. त्याच्यामुळे तेच प्रश्न फक्त पाठ करायचे आहेत. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला GS 1 2 3 4 आणि एसएच्या अभ्यासाला भरपूर वेळ मिळतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अँथ्रोचा अभ्यास करताना GS 1 मधला हिस्ट्री कव्हर होतो.
GS2 मधल्या पॉलिटीची रचना फक्त कव्हर होते, त्यामुळे मी तिथं काही लिहित नाही. ओके, GS3 मधल्या इकॉनॉमिक्सची फक्त रचना कव्हर होते. इथिक्स भरपूर प्रमाणामध्ये कव्हर होतो, निबंध भरपूर प्रमाणामध्ये कव्हर होतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा इंटरव्ह्यू होईल तेव्हा इंटरव्ह्यू सुद्धा खूप इंटरेस्टिंग पद्धतीने तुमचा होऊ शकतो. आलं लक्षात? जर तुमचं मुलाखत जी आहे ती अँथ्रोपॉलॉजी या विषयाकडे वळली तर खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने मुलाखत होऊ शकते, कारण अँथ्रोपॉलॉजी विषयामध्ये विचारण्यासारखे भरपूर प्रश्न आहेत कसे मुलाखतीमध्ये, आणि त्याचे उत्तर सुद्धा सोपे सोपे आणि देण्यासारखे आहेत. चर्चा भारी वाटते, त्याच्यामुळे असं वाटतं काय भारी बोलतोय हा माणूस. आलं लक्षात? मुलाखतीमध्ये पण चांगले मार्क मिळतात, आणि म्हणून ऑटोमॅटिकली तुमचा रिझल्ट जो आहे तो चांगला येतो. अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास प्रत्येकच वेळी फक्त एवढं बघून नाही चालणार की तुमचा GS सोबत ओव्हरलॅप किती आहे. ओव्हरलॅप भरपूर, पण तुम्हाला हे पण बघावं लागेल की अँथ्रोपॉलॉजीमध्ये किती वेळ द्यावा लागतोय, उरलेला वेळ GS ला आम्हाला पुरणार आहे का, आणि दाबून पुरणार आहे हे दिसतं. आलं लक्षात? ओके, अँथ्रोपॉलॉजीची जर जनरल स्ट्रॅटेजी जर सांगायची झाली तर या जनरल स्ट्रॅटेजीमध्ये मी तुम्हाला सांगेन की साधारणपणे सर तुम्ही आम्हाला बनवून देत असताना 5 महिन्याची स्ट्रॅटेजी बनवून द्या. ओके, 5 महिन्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये साधारणपणे तुमचे जे लेक्चर्स आहेत हे दिवसाकाठी तुम्हाला, जर तुम्ही फुल टाइम अभ्यास करणार असाल तर GS आणि ऑप्शनल ह्यांचा एक क्युम्युलेटिव्ह अभ्यास असतो. GS साठी तुम्ही दिवसाचे 4 ते 5 तास देत असाल तर ऑप्शनल साठी तुम्हाला दिवसाचे 3 ते 4 तास द्यावे लागतात. ओके, का एवढं महत्व? कारण जर तुम्ही बघा, गृहीत धरून चला की 4ही GS 1, 2, 3, 4 या 4ही GS मध्ये सरासरी जे टॉपर्सला मार्क येतात ते गृहीत धरले, आलं लक्षात? ओके, तरी डोक्यावरून पाणी तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत? 360 ते 400. 90-100 असं गृहीत धरलेत मी. आलं लक्षात? ओके, 90-100 जरी गृहीत धरले तरी 380 होतात. ओके, येस सर, समजलं तुम्हाला जे सांगायचं ते. आणि फक्त ऑप्शनलचा पेपर 1 आणि पेपर 2 जर गृहीत धरले, आलं लक्षात? फक्त ऑप्शनलचा पेपर 1 आणि पेपर 2 गृहीत धरले, म्हणजे नॉर्मली टॉपर्सचे मार्क जसं इथे टॉपर्सचे मार्क धरले तसे इथे नॉर्मली टॉपर्सचे मार्क गृहीत धरूया, तर ऑप्शनल इटसेल्फ तुम्हाला 160-165 आणि दुसरा पेपर सुद्धा 160-165, म्हणजे जवळपास एक किती झाले? 330 मार्क झाले. बरोबर आहे? म्हणजे 4 GS एकीकडे आणि ऑप्शनल एकीकडे. आलं लक्षात? ओके, ऑप्शनल मध्ये एवढे मार्क जर मिळणार असतील तर ऑप्शनलला तेवढा वेटेज देणं पण आवश्यक आहे, आणि खास म्हणजे हाच ऑप्शनल तुमच्या GSच्या अभ्यासाला सुद्धा मोकळं करतो भरपूर. मग जर तुम्ही असे 3-4 तास दिले तर तुम्हाला 5 महिने लागतील. ओके, 5 महिने जे आहेत ह्याच्यामध्ये तुमचा पेपर 1 साठी ओके साधारणपणे 3 महिने. ओके, आणि पेपर 2 साठी साधारणपणे 2 महिने. ह्याच्यामध्ये तुमचा अभ्यास पूर्ण कव्हर होतो. ओके, ओळीने कव्हर होतो. ह्याच्यामध्ये काही फार असं कॉम्प्लिकेटेड पण नाहीये की स्वागत सर अहो आम्हाला लेक्चरची सिक्वेन्स सांगा, आम्हाला टॉपिकची सिक्वेन्स सांगा. जसं सिलेबसमध्ये सिक्वेन्स दिले त्याच सिक्वेन्सने अभ्यास केला तरी चालतो. आलं लक्षात? ओके, सो पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही पण अशा पद्धतीने वितरित केले. कोणी 2.5 महिने करेल, कोणी 3-2 महिने करेल, त्यांची चॉईस आहे. मी फक्त त्याचा कंटेंट वाईज तुम्हाला समजून सांगितलं. ओके, ह्याच्यानंतर मग काय करायचंय? हे असं 3-4 तास रोजचे देऊन एवढं संपवलं की मग त्याच्यानंतर फक्त 1 तास रोजचा द्यायचा. दॅट्स इट, संपलं. येस, संपलं. इथेच अभ्यास संपलाय. त्याच्यानंतर फक्त रोजचा 1 तास द्यायचा आहे. कशासाठी? रिव्हिजनसाठी. हे कधीपर्यंत? हे प्री पर्यंत. आलं लक्षात? प्री झाली की त्याच्यानंतर रोजचे परत 3 तास द्यायला चालू करायचं. कशासाठी? मेन्स रायटिंगसाठी, आन्सर रायटिंगसाठी. आलं लक्षात? ओके, आणि दॅट्स इट. ह्याच्यापेक्षा सोपी स्ट्रॅटेजी पण नाहीये काही. सर पण तुम्ही बोलता बोलले ते 2 स्ट्रॅटेजी आहेत. पहिली स्ट्रॅटेजी आहे लेक्चरच्या भरोशावरती बसणे, सगळं टीचर शिकवेल तसं शिकणे, विषय संपला, नंतर काही करायचं नाहीये, रिव्हिजन, नोट्स, प्रॅक्टिस बाकीची तुम्ही नेहमी करता तशी. पहिली स्ट्रॅटेजी खूप सोपी आहे. दुसरी स्ट्रॅटेजी, ह्याच्यामध्ये मी काही लेक्चर वगैरे सांगितलेलं नाही. लेक्चर केले तरी हरकत नाही, लेक्चर नाही केले तरी हरकत नाही. साधारणपणे वेळापत्रकाचं वितरण जे आहे ते असं असणार आहे. आलं लक्षात? ओके, सर सिलेबस एवढ्या याच्यामध्ये संपेल. मी तुम्हाला सांगतोय ऑन अ सेफर साइड मी तुम्हाला 5 महिन्याचा प्लॅन बनवून दिलाय. मला असे मुलं माहिती आहेत की ज्यांनी प्रिलिम्सच्या नंतर अँथ्रोचा अभ्यास सुरू केला आणि ऍक्च्युअली रिझल्ट आणलेला आहे. युट्यूब वरती पण सापडतील तुम्हाला भरपूर असे किस्से की मी फार अभ्यास केला नव्हता, प्रिलिम्सच्या नंतर ऑप्शनलचा अभ्यास सुरू केला.
आलं लक्षात? ओके, येस. सो अभ्यास करत असताना तुम्हाला हा थोडासा भाग लक्षात घ्यायचा आहे. अँथ्रोपॉलॉजी हा विषय काही फार कॉम्प्लिकेटेड विषय नाही. अगदी रोजच्या रोज ओळखीचे असणारे मुद्दे त्याच्यामध्ये बघायला मिळतात. ऑब्व्हियसली ऑप्शनल आहे म्हटल्यानंतर काही शास्त्रज्ञ ऍड होतील, काही गोष्टी ऍड होतील. आलं लक्षात? ओके, येस. बट इट इज व्हेरी इझी ऑप्शनल. हा, एवढं असू शकतं की बाबा सर सगळंच नवीन दिसतं याच्यामध्ये काही. आलं लक्षात? ओके, येस. तर पहिली गोष्ट ते नवीन नाहीये हे सिलेबस बघून तुम्हाला कळालं असेल. फक्त त्याची लिहिण्याची एक विशिष्ट शैली असते. एकदा का तुम्ही शिक्षकाच्या सोबत ती शैली जर शिकून घेतली, ते शैलीचा भाग सगळा समजून घेतला की तुमचा सगळा अभ्यास झाला. आलं लक्षात? ओके, येस. सो हा सगळा भाग अँथ्रोपॉलॉजीशी संबंधित आहे. अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल जॉईन करायचं असेल तर ताबडतोब तुम्ही सिलेबस वगैरे डाउनलोड करा, ताबडतोब त्याचे प्रिव्हियस प्रश्न डाउनलोड करा आणि मी तर तुम्हाला सांगतोय की प्राचीन भारताचा अभ्यास चालू करून टाका. विषय संपला. अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास तुमचा सुरू होऊन जातो. ओके, येस. सगळ्यात जास्त निकाल देणारा, सगळ्यात सोपा आणि सगळ्यात छोटा असा हा ऑप्शनल. ह्या अँथ्रोपॉलॉजीची अगदी डिटेल जरी ओळख दिली तरी एवढी छोटीशी आहे की नाही? ओके, येस. इथे थांबूया. काही शंका असतील तर विचारा, काही डाऊट्स असतील तर विचारा. ओके, या व्हिडिओवरती तुम्ही जे काही कमेंट्स कराल त्या सगळ्या कमेंट्सचे डाऊट्स, त्या सगळ्या डाऊट्सचे सगळ्याचे सगळे आन्सर जे आहे ते पुढचे 10 दिवस मी देणार आहे. तुम्हाला जे काही डाऊट विचारायचे ते सगळे तुम्ही कमेंट करून विचारू शकता. ओके, इथे मी थांबतोय. काही शंका असतील तर विचारत राहा. जय हिंद, जय भारत.